मधलं जीवन तुमचं आमचं नदीसारखं आहे. ज्याप्रमाणे दोन तटातून नदी गंगा वाहते, तसं तुमचं आमचं जीवन परमार्थ आणि प्रपंच या दोन तटातून सारखं वाहत आहे. दिवसभर केलेले कष्ट, संसारामध्ये आपल्या पोटाची खळगी भरण्याकरता केलेले कष्ट हा संसार झाला, आणि रात्री येऊन कीर्तन ऐकणे हा परमार्थ झाला. विठ्ठल. या ठिकाणी कोणीही नास्तिक नाही. ज्ञानोबारायांनी ओवी खर्च केली. देखे मनुष्य जात सकळ ते स्वभावता भजनशीळ. स्वभावता भजनशील आहे. नास्तिक हा वर्गच जन्माला आला नाही. ज्ञानोबाराय म्हणतात नास्तिक हा वर्गच जन्माला आला नाही. मग एवढंच आहे. कोणी स्वामींचे शिष्य असतील, कोणी साईचा वर्ग असेल, कोणी गजानन बाबाचा वर्ग असेल, कोणी माऊलीचा वर्ग असेल, कोणी तुकोबाचा वर्ग असेल, कोणी राधास्वामीचा सत्संग, कोणी वामनराव पाईचा सत्संग, कोणी नानीच तू मला भक्ती दे मी तुला स्थैर्य देतो, नरेंद्र स्वामीचा सत्संग. सत्संगाचे प्रकार अनेक. माणूस मात्र आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कुठे नाही कुठे टिकून दिसतो. या जगात नास्तिक वर्ग दिसत नाही. बरं, नास्तिक असेल तोही कुठल्या नाही कुठल्या देवतेसमोर उभा आहे. या जगात एक उत्सव चालतो, त्याला गणेश उत्सव म्हणतात. हा गणेश उत्सव साजरा करत असताना तो मग पुरुषोत्तम खेडेकर असो का श्याम मानव असो, त्याच्या घरी गणपतीचं पूजन आहेच. विठ्ठल विठ्ठल. देव नाही म्हणणारा त्यांना कळत नाही. याहीपेक्षा पलीकडे बोलू, एक उत्सव असा आहे आणि एक अभंग असा आहे का त्याला परधर्मीयांनी स्वीकारलं. परधर्मीयांनी. हिंदू धर्म स्वीकारेल नवल नाही. इस्लाम धर्माने सुद्धा गणपती उत्सव स्वीकारला आणि त्या गणपतीच्या उत्सवामध्ये सामील होऊन नामदेवरायाचा एक अभंग म्हणतात. ते घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यानं पायीन रूप तुझे. हा नामदेवरायांचा अभंग त्यांच्या मुखातून जातो. या जगातला सर्वश्रेष्ठ सेलिब्रिटी ज्याच्यासोबत फोटो काढण्याकरता तरुणांची रीग लागते, नवे नवे तरुणांच्या हृदयामध्ये ज्याचं स्थान आहे, असा मुस्लिम धर्माचे हिरो सुद्धा घालीन लोटांगण करतात गणपती उत्सवात. एक उत्सव आणि एक अभंग परधर्मीयांनी सुद्धा स्वीकार केला. याचं कारणच असं आहे, ज्ञानोबाराय म्हणतात कुठंतरी सुप्त भक्ती लपलेली आहे. विठ्ठल. या जगतामध्ये भक्ती नाही असा माणूस पाहायला मिळणार नाही. मग तो कोणाचाही करो, तो बालाजीचा का असेना, तो पांडुरंगाचा का असेना, तो रामेश्वरमचा का असेना, प्रत्येकाचं दैवत वेगळं असेल, पंथ वेगळं असेल, संप्रदाय वेगळं असेल, माळी वेगळा असेल, मंत्र वेगळे असतील, वेगळं वेगळं सगळं असेल, परमार्थ एक आहे. साधना एक आहे, स्थिती एक आहे, अवस्था एक आहे. संसार नाम परमार्थ या दोन्ही मधून जे जीवन चालतं ते मनुष्याचं जीवन आहे. मनुष्याचं जीवन आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांसारिक आणि परमार्थिक जीवनाचं साध्य घेत तुकोबाराय सुद्धा परमार्थिक अवस्था गाठतायत. संसार म्हटलं की व्यवस्थेला महत्व एक. नाही दरिद्र सम दुःख जगमाई. दारिद्र्यासारखं दुःख नाही. मरण आलेलं परवडलं पण दारिद्र्य नको. मरणाला घाबरत नाही लोक, पण दारिद्र्याला घाबरतात. एक वडचं अन्न जर मिळत नसेल ज्या घराला, तो घरचा माणूस म्हणतो अरे याच्यापेक्षा मरण दिलेलं बरं. या जगात सर्वात मोठं जर दुःख असेल तर ते दारिद्र्य आहे. आणि म्हणून संसारामध्ये परिस्थितीला फार महत्व आहे. ती परिस्थिती निर्माण करत असताना तुकोबाराय म्हणतात दुसऱ्याच्या समोर हात पसरून ती परिस्थिती मजबूत करू नका. हात पसरीजिने धिगत्याचे भिक्षापात्र अवलंबने जडो जिने लाजीरवाणे ऐशियासी नारायणे उपेक्षिजे सर्वता. तुका म्हणे करी ब्रह्मांड ढेगरे. तुका म्हणे करी ब्रह्मांड ढेगरे. तुकोबाराय म्हणतात तो ब्रह्मांड ठेंगणं करतो
त्याच्या समोर जो दुसऱ्याच्या समोर हात पसरून आपला संसार वाढवतो. धिक्कार आहे त्याच्या संसाराचा. जो दुसऱ्याच्या समोर हात पसरून आपल्या संसारारूपी रांगोळीला रंग भरण्याचा प्रयत्न करतो. नव्हे, आपल्या बाहुबलावर आपला संसार उभा करावा. एखादी मुलगी ज्याप्रमाणे रांगोळी काढते ना, त्या रांगोळीमध्ये अनेक कलर भरतात आणि ती रांगोळी सुंदर दिसते. तसा संसारामध्ये भक्तीचा, आनंदाचा, प्रेमाचा रंग भरून तो संसार अत्यंत सुंदर करत राहायचा. नाही बाबा, आमचा संसार दुःखीमय आहे. दुःखातही आनंदाचा रंग भरला ना, तो संसार सुखाचा होत असतो. ज्ञानोबाराय बोलतात, अवघाची संसार सुखाचा करीण आजी संसार सुफळ झाला गे देखियले पाय विठोबाची. संसारामध्ये आनंद उपभोगता येतो ना. म्हणून संसार म्हटलं की परिस्थितीला महत्व. इथं स्टॉप करतो मी, संसाराची गोष्ट सोडून देऊ. परमार्थ म्हटलं की अवस्थेला महत्व. ती अवस्था लागली तुकोबारायांना. आस शब्द वापरतात या अभंगाच्या प्रथम चरणात. आस बेटी लागी जीवा लागलीसे, तुझी एक आशा लागली या मना. ज्ञानेश कन्या गुलाबराव महाराज बोलतात, तुझी एक आशा लागली या मना, नावडे कामना आन काही, तुझी एक आशा लागली या मना, झुरोनी पांजरा होऊ पाहे आता. देवाच्या बाबतीमध्ये बोलत असताना तुकोबाराय म्हणतात, मला आस लागली, मला त्याच्या भेटीची अपेक्षा प्राप्त आहे. अटती यद्भवान नन्ही काननन तुटिर्युगायते त्वाम पश्यताम जडवो दीक्षिताम पश्यं कृदृश्यां कुटिलकुन्तलं श्रीमुखञ्च ते जयति तेऽधिकं जन्मना व्रज श्रयत इंदिरा शश्वदत्रहि दयित दृश्यतां दीक्षुतावका स्वैदृतां सव स्वाम विचिन्वते जयति ते. अटति यद भवान नन्निकानन तुटिर्युगायते त्वाम अपश्यताम. देवाचा आणि भक्ताचा संबंध बोलतायत तुकोबाराय. अवस्थेला महत्व देत आहेत. भक्तीमध्ये अवस्थेला महत्व आहे. आणि अवस्था कशाला म्हणतात? मनाच्या स्थिरतेला अवस्था म्हणतात. जोपर्यंत मनाची चंचलता थांबत नाही आणि मन अस्थिर असलेलं स्थिर होत नाही, तोपर्यंत परमार्थ सध्याला जात नाही. मग किती पांढरीची काळी, काळीची पांढरी, दोघांची मिळून भगवी. टोप्या बदलवल्यानं परमार्थ होत नाही. एक तुळशी काढून स्फटिकाची काढून रुद्राक्ष काढून मोत्याची माळा बदलवल्यानं परमार्थ होत नाही. दोन भगवे काढून काळे काढून पांढरे काढून भगवे, यानंही परमार्थ सिद्धीला जात नाही. मग ये मन बडा चंचल है, घाव घातला मनावर, तुकोबाराय बोलतात. या शरीरातला एक अव्यंग भाग असा आहे का त्याला स्थिर करावं लागेल. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि याच्यावर आरूढ असलेलं 11वं मन. हे 11वं मन एवढं बिलिंदर आहे, याला माकडाची उपमा दिलेली आहे. जसं मरकट, माकड, वानर एका झाडावरून दुसऱ्या झाडावर, दुसऱ्या झाडावरून तिसऱ्या झाडावर, तिसऱ्या झाडावरून चौथ्या झाडावर, झाडावरून फांद्या बदलवत उड्या मारत जसं मरकट स्वच्छंदानं विहार करतं, तसं मन विहार करत राहतं या जगतामध्ये. मग कुठलाही उपभोग भोगत बसतो तो. जे भोगू नये ते उपभोग भोगत बसतो. त्याचं नावच मन आहे. नव्हे, मनाच्या मागे आपण जायचं नाही, मन आपल्या ताब्यात घ्यायचं. माणूस मनाचा निर्णय ऐकतो, बुद्धीचा ऐकत नाही. बुद्धीचा निर्णय ऐकला ना, ज्ञानोबाराय म्हणतात, बुद्धीच्या मागे चला. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. भगवंताची प्राप्ती करत असताना बुद्धीचा निर्णय घ्या, ना की मनाचा. आपण मनाचा निर्णय घेतो. मन म्हणेल तसं. सांगा मी
काय करू. मनाची अवस्था बोलतायत तुकडोजी महाराज. भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू. भक्ती म्हणे तू चाल पुढे, संसार म्हणे तू ये इकडे. अरे 3च वाजले, खूप ऊन आहे, प्रवचनात नको जाऊ. रात्री थंडीगार हवा राहते, कीर्तनात चाल. हे करू का ते करू, सांगा मी काय करू. मनाची द्विधा मनस्थिती आहे. जाऊ काल्यालाच, रोज कीर्तनाला जाऊन काय कोणाचं भलं झालं. मग महाप्रसाद आहे म्हणे महाप्रसादाला जाऊ. हे करू का ते करू, सांगा मी काय करू. काय कारण. ये मन बडा चंचल है, कैसे तेरा भजन करू. जितना इसे समझाऊ उतना ही मचल जाए. ज्ञानोबाराय ओवी खर्च करतात. हे मन कैसे केवढे, पाहो तरी न सापडे. एरवी रहाटावया थोडे त्रैलोक्य या. मन वढाय वढाय बैनाबाई, उभ्या पिकातल ढोर. किती हाकला हाकला तरी येत पिकावर. म्हणून शरीरातल्या ना डोळ्यासाठी मागणी आहे, ना हातासाठी मागणी, ना पायाकरता मागणी, कुठल्याच अव्यंगाकरता मागणी केलेली नाही. मागणी मनाकरता आहे. मन लागो रे लागो, मन लागो रे लागो, मन लागो रे लागो, मन लागो रे लागो, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे माझे हरी भजनी. मन लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे हरी भजनी. मन लागो रे लागो रे गुरु भजनी. मन माझे दात दिगंबर, मन माझे दात दिगंबर, मन माझे दात दिगंबर, दिगंबर. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर, मन लागो रे लागो, मन लागो रे लागो, मन लागो रे लागो, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे लागो रे माझे मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. मनाकरता प्रार्थना आहे भाऊ. हे मन बिलिंदर आहे का हो. महाप्रसादात गेले होते ना, हो जेवलो, पण जरा डाळ भाजी ना तिखट नव्हती, रस्सा बरोबर नव्हता. मग चला शेतात. हे मन बिलिंदर आहे ना, याला महाप्रसाद जीव देत नाहीये, वावरात घालतं हे मन. लय बिलिंदर मन आहे. आणि मग मनाच्या मागं जायचं नाही. सर्वेच्या मागं जा, मनाच्या मागं गेले ना लय बिलिंदर मन. मन लय भयानक आहे. मनाला मित्रच करू नका. मन ताब्यात घ्या, त्याला सेवक करा, त्याला दास करा, त्याला मित्रत्व भाव नका देऊ. मनाला मित्रत्व भाव दिला का तो मित्राची शपथ देतो, भलतीकडेच घेऊन जातो. मग मनाला दास करा. आणि मनाला एकदा दास केलं, आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया. ज्याप्रमाणे माशी एकदा विस्तवावर बसली का पुन्हा उठत नाही, तसं मन देवाच्या पायावर समर्पित केलं का पुन्हा उठायला नाही नको. असं मन बिलिंदर आहे.
म्हणून एकाग्रता मनाची, त्याचं नाव अवस्था. आणि तुकोबरायांना मनाची अवस्था लागली, मन एकाग्र झालं. एकाग्र झालेलं मन भगवंताची भक्ती करत असताना देवाशी संबंध जोडला. तुझी एक आशा लागली या मना, नावडे कामना आन काही. इहलोकापासून तर परलोकापर्यंत विचारसागर बोलते. इहलोकापासून म्हणजे पृथ्वीलोकापासून तर परलोकापर्यंत म्हणजे स्वर्गलोकापर्यंत जेवढे भोग आहे त्या भोगाच्या इच्छेच्या त्यागास वैराग्य म्हणतात. ते वैराग्य तुकोबरायच्या अंतःकरणामध्ये प्रगट झालं आणि तुकोबराय बोलू लागले, मला भगवंताची फक्त आस लागली एक. ते वैराग्य प्राप्त झालं. ज्ञानोबारायासमोर अष्टभोगाचं जेवण ठेवलं. गणू आजे गुण गुना वारावा हे ऋण जुना, भवतारू कुहा काना वेगी भेटवा का. चांदवो चांदणी सापे ओ चंदनू, देवकी नंदनू विना नावडे ओ. देवकी नंदनू विना नावडे ओ. चांदवो चांदनी सापे ओ चंदनू, चांदवो चांदनी सापे ओ चंदनू. देवकी नंदनू विन न आवडे ओ. त्याच्याशिवाय काहीही आवडत नाही. संबंध जोडला, काही उदाहरणं दिले जगाच्या पाठीवर. कमळ नावाचं फूल पाहिलं तुकोबारायांनी, त्या कमळाजवळ गेले. पावसाळ्याचे दिवस आहे. या पावसाळ्याच्या दिवसामध्ये सूर्य उगवलाच नाही 15 दिवस. तुकोबाराय त्या कमळाजवळ जातात. कमळाला विचारतात, कमळा का रे बाबा वर बघत नाही, काय झालं तुला? कमळ म्हणतो, महाराज सूर्यकिरण जोपर्यंत माझ्या अंगावर पडत नाही तोपर्यंत मी प्रफुल्लित होत नाही. अरे सूर्यकिरणाचं काय लावलं? चंद्राची किरण घे अंगावर. महाराज चंद्र शीतल आहे, मग तो रात्रीचा उगवतो. आणि सध्याचा काळ तर पावसाळ्याचा आहे, नो चंद्र नो सूर्य. मग आमचं कुठं बळकलं? माणसाचं काहीच बिघडलं नाही ना. माणसाचं काय बिघडलं? उलट 15 दिवस जर सूर्य उगवला नाही तर बायकोला म्हणतो जरा कुरकुरीत भजे काढ, जरा दमट वातावरण आहे. त्याला भजे खायचं सुचतं. याचं नाव माणूस. सूर्य उगवला काय न उगवला काय, माणसाचं बिघडलं नाही. पण कमळाला विचारलं, कमळा का प्रफुल्लित होत नाही? तो म्हणतो सूर्यकिरण जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत मी या ठिकाणी. अरे माझ्या बायकोनं कुरकुरीत भजे काढले, पापड काढले, खा, पण त्यानं मी प्रफुल्लित होणार नाही. माझा संबंध केवळ सूर्यकिरणाशी आहे. माझा संबंध सूर्यकिरणाशी आहे. सूर्यकिरणाचा संबंध जसा कमळाचा आहे तसा तुकोबाराय म्हणतात माझा आणि देवाचा संबंध आहे. या जगात देवाशिवाय मला काही नको. सकळा पडिये भानू परी त्या कमळाचे जीव.